भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याचं जिल्हास्तरीय अधिवेशन उद्या राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 9 वाजता दिनांक 3 ऑगस्ट रोजी स्वयंवर मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे। महाराष्ट्राचं अधिवेशन 21 जुलैला झालं, त्याच्यानंतर जिल्ह्याचं अधिवेशन होईल आणि त्याच्यानंतर आमची त्याच्यामध्ये 8 मंडळामध्ये 8 ठिकाणी मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका होतील आणि त्याच्यानंतर शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुखांपर्यंत या बैठका चालू राहतील, जेणेकरून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी या बैठकांच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे। साधारण 8 दिवसापूर्वी संपूर्ण सरकारी यंत्रणा ही रेशन दुकानावर ग्राहक त्यांचा थंब घेऊन रेशन वितरित करते, परंतु टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे थंब इम्प्रेशन होत नसल्यामुळे लोकांना रेशन मिळत नव्हतं। परंतु माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं ॲडिशनल कलेक्टर बर्गे साहेब यांची चर्चा केली आम्ही की लोकांना थंब न घेता रेशन देण्यात यावं। त्या पद्धतीने केंद्रानं आणि राज्यानं हा निर्णय घेतला आणि लोकांना थंब न घेता सुरळीतपणे रेशन मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याकरता तातडीने निर्णय घेतल्याबद्दल संबंधित यंत्रणेचे आम्ही भारतीय जनता पार्टीकडून आभारी आहोत। संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारत संचार निगम म्हणजे BSNL हे सरकारी मोबाईलचं नेटवर्क जे आहे हे पूर्णपणे कोलमडलं होतं। या BSNL मुळे ग्रामपंचायतीमध्ये असलेले सगळे ऑनलाईन व्यवहार असतील त्या सगळ्यासाठी अडचणी निर्माण होत्या आणि म्हणून खासदार राणे साहेब जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना एक निवेदन देण्यात आलं की रत्नागिरी पूर्ण जिल्ह्यामध्ये BSNLचे जे टॉवर्स आहेत त्यांची संख्या वाढवावी, जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला ही सेवा उपलब्ध व्हावी आणि जो काही शासकीय यंत्रणेमधल्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या मध्ये आपल्याला कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळे जर टॉवरची रेंजमध्ये नसतील किंवा रेंज नसेल तर बऱ्याच प्रमाणात अडचणी होत्या। सन्माननीय राणे साहेबांच्या प्रयत्नानं या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी टॉवरला मंजुरी मिळाली। या 4-5 महिन्यामध्ये सगळे टॉवर कार्यान्वित होतील।